मस्त महाशिवरात्र विशेष उपवासाचं लोणचं, चटपटीत चटणी, कोशिंबीर, इन्स्टंट थालीपीठ, मोकळा सळसळीत रताळ्याचा कीस, रताळ्याचे काप, शिरा. आहाहा, फक्कड बेत आहे. महाशिवरात्र विशेष थाळी करतो. आता खूप जणांच्या कमेंट असतात की उपवासाला उपवास करावा, थाळी खाऊ नये. मी कुठे म्हणते की तुम्ही ही सगळी थाळी करा आणि खा. आता प्रत्येकाची मान्यता वेगळी असते. काही जण निर्जली उपवास करतात, काही जण खाऊन पिऊन करतात, किंवा काही जण फक्त खाण्यासाठीही उपवास करतात. माझ्यासारखी मंडळी आहेत की जी फक्त खाण्यासाठी उपवास करतात. ही वस्तुस्थिती आहे. तर आता माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत मोडता, की तुम्ही अगदी निर्जली उपवास करता? खाली करून सांगा. नाही, आम्ही फक्त फळ खाऊन उपवास करतो, तरी कमेंट करून सांगा. फक्त खाण्यासाठी मिळतं म्हणून उपवास करतात, तसंही कमेंट करून सांगता. बरं, सांगायचा मुद्दा असा आहे की जरी मी थाळी दाखवली तरी त्यामध्ये खूप वेगवेगळे पदार्थ असतात. त्यासाठी वेगवेगळा एपिसोड करणं शक्य नसतं. त्यामुळे त्यातला पदार्थ तुम्ही निवडा की हे उपवासाला यातला एक पदार्थ मी करून खाऊ शकते, आणि त्याप्रमाणे तुम्ही हे प्लॅन करू शकता. हो की नाही? इतकं सोपं असतं सगळं. चला, आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, अर्धा कप इथे मी घेते साबुदाणा. आता हा आहे ना, छोटू साबुदाणा मी घेतला आहे, कारण आत्ता माझ्याकडे घरात हाच आहे. पण हा साबुदाणा नसेल, नेहमीचा जो आपला घरामध्ये साबुदाणा असतो ना, तो मिक्सरला हलकासा फिरवा, त्याची भरड काढा आणि तो साबुदाणा वापरला तरी काहीच हरकत नाही. आणि अर्थातच हाही आता स्वच्छ धुवून घेऊयात. 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून घ्यायचं. आता साबुदाणा स्वच्छ धुवून झाला. अर्धा कप साबुदाणा घेतलाय तर 1.5 कप पाणी घालायचं आणि अर्धा कप हा साबुदाणा मुरण्यासाठी ठेवूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आलं मिरचीचा ठेचा करूयात. तर इथे 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 हिरव्या मिरची मिक्सरमध्ये डुरकन फिरवून घ्यायचं. ठेचा आहे तयार. रताळ्याचा कीस करायचा आहे. तर रताळी छानपैकी अर्थातच धुवून घ्यायची. भरपूर माती असते रताळ्यावर, ती काढायची. तर रताळ्याचे साल काढूयात. सोपं जावं म्हणून मध्यभागी 2 तुकडे करून घेते. आता हे किसून घेऊयात. असं लांब लांब किस जितका शक्य असेल तितका करून घ्यायचा. चला, आता रताळ्याचा किस करण्यासाठी फोडणी करूयात. 1 चमचा साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं. यामध्ये जाईल जिरं. तवा हलकासा तापू दे. जिरं फुललं पाहिजे, मगच आपण पुढचं जिन्नस घालूया. जिरं छान फुललं की यामध्ये 1 चमचा आलं मिरचीचा ठेचा आणि हा मिनिटभर परतवून घ्यायचा, म्हणजे मिरची पादत नाही. ठेचा छान खमंग असा परतून झाला. मस्त कसा खमंग सुवास दरवळतोय. आता हा रताळ्याचा किस आहे ना, खूप वेळ ठेवला किसून तर काळा पडतो. हे बघा, खालचा काळा पडायला सुरुवात झाली. त्यामुळे लगोलग किसायचा आणि लगोलग वापरायचा. परतून घेऊयात बेसिकली तुपामध्ये. तुपामध्ये परतून झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालूयात. मिठामुळे रताळ्याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि वरण पाणी न टाकता तो मोकळा मोकळा असा छान शिजला जातो. आता यावर झाकण ठेवूयात आणि हे छानपैकी 5 मिनिटं वाफवून घेऊयात. रताळ्याचा किस इकडे वाफवून निघतोय तोवर त्याच रताळ्यातला अर्धा भाग मी काढून घेतला आणि त्याचे पातळ पातळ काप केले. आता तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये 1 इलायची, थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा आणि हे रताळ्याचे काप घालायचे, मिसळायचे. तुपामध्ये छान असे ना घोळवून घ्यायचे. आता यावरही आहे ना चिमूटभर मीठ घालूयात. खूप नाही, अगदी चिमूटभर. झाकण ठेवूयात आणि रताळे छान वाफवून घेऊयात. रताळ्याचे काप. आता हे काप वाफवून निघतात तोवर इकडे बाजूला किसही आपला तयार आहे. वा, ऑलमोस्ट शिजलेत आणि अजिबात एकमेकांना चिकटले नाही. बघा, छान वाफ मिळते मीठ घातल्यामुळे. रताळ्याचा किस करताना ना शक्यतो असा पसरट तवा घ्यायचा, नाहीतर मग तो मॅश पटेटो होतो. वा, मस्त शिजलंय रताळं. आता यामध्ये घालायचा चमचाभर भाजलेला शेंगदाण्याचा कूट. मिसळून घेऊया. तिखट असा आपला रताळ्याचा किस पण तयार आहे.
हा नुसता जरी खाल्ला ना तरी छान पोटभरीचा होतो. जेमतेम 7 ते 8 मिनिटं हे रताळ्याचे काप मी वाफवून घेतलेत. हे बघा पटकन शिजतात, एकदम मऊ झालेत, अजिबात कुठे कडक नाही आहे आणि असा छान असा ट्रान्सपरंट दिसतोय बघा रताळ. याचा अर्थ आपलं रताळ छान वाफवून निघालं. आता यामध्ये घालूयात गूळ. तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या अंदाजाने घालू शकता. गुळाऐवजी साखर जरी घातली तरी काहीच हरकत नाही. वाह काय कमाल दिसतं. ते गुळाचं इतकं सुंदर कोटिंग येतं ना या रताळ्यांना. आता गुळामध्ये आणखी एक 3 ते 4 मिनिटं हे शिजवून घेऊयात. बघा गुळामध्ये छान शिजवलेत ही रताळ्याचे काप. खूप सुंदर असा एकसारखा सोनेरी रंग आला आहे. क्या बात आहे. चला आणि बोलता बोलता आपले गोड रताळ्याचे कापही तयार आहेत. नुकताच मतदान करून आली आहे. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये कवट कुठून मिळणार, आणलंय हुडकून हुडकून. आमच्या एका नातेवाईकांच्या इथून आणलेलं आहे झाडाचं तोडून. आता पिकलं का नाही काय माहीत, पण होईल, चटणी होईल. म्हणजे महाशिवरात्र आहे आणि कवठाची चटणीने असं होतच नाही. चला आता अचाट शक्तीचा गैरवापर करून हे तोडायचं. आता यातला गर काढून घ्यायचा. मला वाटलं पिकलेलं नसेल पण बऱ्यापैकी पिकलेलं आहे, कारण इथे जरा हिरवट आहे पण आहे बऱ्यापैकी मऊ आहे. आता जितका कवठाचा गर निघालाय त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण इथे गूळ घालतोय. कवट किती आंबट आहे त्या हिशोबाने गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यामध्ये घालूयात मीठ थोडंसं आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि थोडी जिरेपूड घातली तरी चालेल. थोडं जास्त टाकते लाल तिखट. मिसळून घ्यायचं. एक 10 मिनिटात आहे ना याला छान पाणी सुटायला सुरुवात होते गुळाला. हे बघा इथे गुळाला मस्त पाणी सुटलंय. काय सुंदर दिसतेय. वा वा वा. तुम्हाला हवं असेल तर यातली बिया काढून तो गर फक्त गाळून घेऊ शकता, पण या बिया खूप चवदार लागतात. आणि ही चटणी ना शक्यतो आदल्या दिवशी रात्री करून रात्रभर मुरण्यासाठी ठेवायची. दुसऱ्या दिवशी तर आणखी कमाल लागते. म्हणजे आमच्या गावी म्हणजे आजोळी आहे ना महाशिवरात्रीचा मोठा उरूस भरलेला असतो, त्यामुळे खूप साऱ्या आठवणी येत्या. मस्त वाटतं. महाशिवरात्री आली की साबुदाणा छान फुलला. यातलं आता पाणी काढून घेऊया. चला आता मस्त अशी काकडीची कोशिंबीर करूयात. हे कोशिंबीर आहे ना यातच मी उपवासही करू शकते दिवसभर, इतकी कमाल लागते. तर इथे एक काकडी किसून घेतली. यामध्ये 3 ते 4 चमचे दही घ्यायचं, मीठ घालायचं चवीपुरता, साखर, हिरव्या मिरचीचा ठेचा, भाजलेला शेंगदाण्याचं कूट हे मिसळून घेऊयात. काकडीची कोशिंबीर तयार. थालीपीठाबरोबर घावणाबरोबर खूप मस्त लागते. आता आहे ना शिंगाड्याचा शिरा करूयात, शिंगाड्याच्या पिठाचा. आता शंकराच्या उपवासाला वरई भगर खात नाही म्हणून आपण इथे वरईचा अजिबात वापर करत नाही आहे. शिंगाड्याचं पीठ नसेल चालत, नाही केला शिरा काही हरकत नाही, पण एक पौष्टिक ऑप्शन म्हणून तुम्ही याकडे बघू शकता आणि इतर उपवासाला करून खाऊ शकता. कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घातलं होतं. यामध्ये आता अर्धा कप हे शिंगाड्याचं पीठ घालायचं आणि आपण रवा भाजतो की नाही तसं खमंग असं भाजून घ्यायचं. थोडंसं तूप आणखी घालते मी, 2 चमचे तूप आणखी घालते म्हणजे पीठ छान भाजलं जाईल. चला इथे शिंगाड्याचं पीठ छान भाजून झालंय. तर हे छान भाजलं गेलंय कसं ओळखायचं, हे बघा याचा रंग पूर्ण बदललाय, तूप यावर तरंगायला लागलंय, चॉकलेटी रंगाचं दिसतं पीठ छान भाजलं की. आता यामध्ये सुकामेवा, काजू आणि बदाम आवडीप्रमाणे घालू शकता. हेही मिसळून घ्यायचं. तर यामध्ये पाणी घालूयात. पाण्याच्या ऐवजी अर्ध पाणी अर्ध दूध, पूर्ण दूध असं केलं तरी चालेल, पण अर्धा कप शिंगाडा आहे तर 1 कप आणि थोडंवर जास्त पाणी वापरते आणि गरम गरम पाण्याचा इथे वापर करते. बघा छान फुलतो हा. वा. जितकं छान हा भाजला जातो ना तितकं छान हे पीठ फुललं जातं. बघा काय मस्त फुललाय हा शिंगाडा. बाबा. आता यावर झाकण ठेवूयात आणि अगदी मंद आचेवर एक 3 ते 4 मिनिट वाफ काढूयात. चला छान वाफवलाय शिंगाडा. क्या बात आहे. आता यामध्ये जाईल पाव कप साखर, अर्धा कप पीठ होतं म्हणून, आणि 1 चमचाभर वरनं साजूक तूप देखील घालायचं. साखर घातली आणि ती छान मिसळून झाली की यामध्ये वेलची पूड देखील घालायची. झाकण ठेवूयात
गॅस बंद करायचा. साखर घातल्यावर फार कुक नाही करायचं. ती जी उष्णता आहे शिंगाड्याच्या शिऱ्याची, त्या उष्णतेत साखर विरघळते छान. त्यामुळे साखर जास्त नका शिजवू. खूप जर ओव्हरकुक झालं ना साखर घातल्या तर नंतर ते कडक कडक किंवा गोळे गोळे होतात. त्यामुळे असंच छान एक 5 मिनिटं ठेवूयात वाफवण्यासाठी. 5 मिनिटं झाली आहेत, बघूयात आता. येस, साखर छान विरघळते आणि आपला हा शिंगाड्याचा शिरा देखील तयार आहे. बघा, चला अर्धा तास झाला. आता हे बघा साबुदाणा छान फुलला. यातलं आता पाणी काढून घेऊयात. साबुदाण्यातलं पाणी काढून घेतलंय. छोटूसा बटाटा घेतला, कच्चा बटाटा घेतला लहान आकाराचा, साल काढून घेतलं त्याचं आणि असं किस करून घ्यायचा. आता हा किस काढून झाला की लगोलग या साबुदाण्यात घालायचं. हवेत ठेवला तर तो काळा पडेल. आता यामध्ये आलं मिरचीचा ठेचा, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, जिरं घालायचं आणि हे सगळं एकजीव करून घेऊयात. आणि चला आता याची अशीच घावणं लावून घेऊयात. आता हे ॲज गुड ॲज थालीपीठ म्हणू शकता तुम्ही, पण इन्स्टंट थालीपीठ. आणि जसं मी सांगितलं, छोटू साबुदाणा नसेल तर घरातला साबुदाणा मिक्सरला ग्राइंड करून तो घालू शकता. आता इथे तव्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आहे. तवा व्यवस्थित तापलेला आहे. आता चमचाभर हे मिश्रण घ्यायचं आणि असं पसरवून घ्यायचं. छान असं पसरवून झालं की झाकण ठेवायचं आणि खरपूस भाजेपर्यंत 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात. आता काय होतं ना, खूपदा साबुदाणा भिजत घालायचा विसरतो किंवा कंटाळा करतो, थालीपीठ थापायचा कंटाळा करतो. तेव्हा आहे ना, हे इन्स्टंट व्हर्जन ऑफ थालीपीठ आहे असं आपण म्हणू शकतो. चला आता हे ना अगदी 3 मिनिटं मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफवून घेतलं. आता बघूयात. छान शिजतो बघा साबुदाणा, म्हणून झाकण ठेवून वाफवून घेतो. थोडंसं तूप वरच्या बाजूने पण घालूयात. हा हा, काय सुरेख रंग आलाय, क्या बात आहे. दोनही बाजूने खमंग खुसखुशीत हे थालीपीठ भाजून झालंय. हे बघा एकदम खुसखुशीत होतं आणि शिस्त पण छान आतमध्ये. हे बघा, असं नाही होत की साबुदाणा कच्चा राहिला आहे, भिजवला नाही तर. आता हे खाणार असाल तर लगेच तव्यातून ताटात, थोडा आणि खाणार असेल तर असं जाळीवर. आता याच प्रकारे पुढचंही थालीपीठ घालून घेते. चमचाभर मिश्रण पटकन असं पसरवून घ्यायचं. चमचा असा गोलाकार फिरवून घ्यायचा, म्हणजे मग त्याला आकार एकसारखा येतो आणि जाडीला पण एकसारखं होतं. झाकण ठेवूयात. हे देखील थालीपीठ आपण तयार करूयात. तर बघा, उपवासाचे बोलता बोलता किती पदार्थ आपण तयार केले. उपवासाचं लोणचं आहे, लोणच्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली. लोणचं बाय मधुराज रेसिपी सर्च करा, बघायला मिळेल. कवठाची चटणी आहे, कोशिंबीर आहे, थालीपीठ आहे खमंग खुसखुशीत असं. त्याचसोबत रताळ्याचा किस आहे, तिखट झणझणीत असा रताळ्याचा किस. बरं, तो किस करताना किंवा खाताना त्यावर थोडा लिंबाचा रस प्यायचा, अफलातून लागतो. गोड रताळ्याचे काप आहेत, त्याचसोबत शिंगाड्याचा शिरा, उकडलेलं रताळं आणि लागलंच तर तोंडी लावण्यासाठी थोडा विकतचा चिवडा बिवडा. हे सगळं असं सागर संगीत. उपवासाची थाळी तयार आहे. सगळी थाळी एका वेळेस करायचा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला जो पदार्थ यातला आवडेल तो करा आणि त्याचा आस्वाद घ्या. आणि बरं, थाळी उपवासाला नसाल खात, एरवी तेरवी करूनही त्याचा आस्वाद घेऊच शकता की. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.